मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 1 ऑगस्ट महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान सकाळी पुणे शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा अर्चना केली. तसेच पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर दुपारी पंतप्रधानांकडून मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली. पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेमध्ये वनाज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक आणि PCMC ते दिवाणी न्यायालय अर्थातच सिव्हिल कोर्ट पर्यंतच्या सेवेची सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली होती. मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट पासून दुपारी 3 वाजल्यानंतर सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध झाली. त्यातील गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय हा विस्तारित मार्ग सुरू असणार आहे. या मार्गावर रविवारी पुणे मेट्रोकडून ट्रायल रन घेण्यात आली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबल्यानंतर ही विस्तारित सेवा सुरू करण्यात आली. तसेच आत्तापर्यंत दिवाणी न्यायालय परिसरातही PMP फीडर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वनाज ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली होती. गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गिकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू होती. एप्रिल 2023 अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून CMRS इन्स्पेक्शन करण्यात येणार होते. मात्र आता 1 ऑगस्ट रोजी ही मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका दिवाणी न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत. ही मार्गिका खुली केल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता अर्थातच FC रोड, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, RTO, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे. पुणे मेट्रोच्या PCMC ते फुगेवाडी ही सेवाही गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून ही मेट्रो फुगेवाडी ते दिवाणी न्यायालयापर्यंत येणार आहे. त्यात फुगेवाडी ते शिवाजीनगर ही उन्नत असणार आहे, तर शिवाजीनगरपासून दिवाणी न्यायालयापर्यंत भूमिगत मेट्रो असणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.